सुट्टीच्या दिवशी मुलं वेळेवर झोपतात का? आणि बाहेर कितीही पाणीपुरी खाली तरी घरातल्या गरमीत स्वयंपाक करावा हा लागतोच. आज काय धमाल केली ते बघाच. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो. आणि कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि आय होप तुम्ही सगळे आरोग्यदायी, सुख समाधानी आणि खरंच खूप छान असाल. तर आजची दिवसाची सकाळ माझी खूप प्रसन्न झाली ना, तर अख्खा दिवस खूप छान जातो. म्हणजे सकाळ तुमची म्हणा माझी म्हणा अशी काही खूप प्रसन्न झाली ना, तर अगदी दिवस छान गेल्यासारखा वाटतो आणि छान जायला सुरुवात होते. सकाळी उठून सगळ्यात आधी मी स्वतःसाठी थोडे मिनिट काढले, आरशासमोर उभी राहिले. केस तर विंचरलेच, पण म्हटलं थोडंसं स्वतःला छान आवरलं ना की दिवस पण भर अगदी कामं करायला पण उत्साह वाढतो. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ देते. छान मॉइश्चर लावलं आणि आपली रोजची छानशी टिकली पण लावून दिली आणि स्वतःला फ्रेश आणि हॅप्पी मूडमध्ये बघितलं ना की मनात एक वेगळीच ऊर्जा येते. आपल्या या छोट्याशा सावळ्या रंगावरती छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर हसू अगदी मनाला तृप्त करून जातं. आणि आपण आनंदी तर अख्खं घर आनंदी, हो की नाही? आता चला, माझं तर आवरून झालंय. त्यानंतर मग मी गेले बाहेर हॉलमध्ये. त्यानंतर मग घरातल्या खिडक्या उघडून दिल्या आणि सकाळचा तो कोवळा प्रकाश, सुंदर प्रकाश घरात आला की तो वाटच बघत असतो की ही कधी खिडक्या ओपन करते आणि आम्ही आतमध्ये एंटर कधी होते. तर तो घरात आल्यानंतर अगदी सकारात्मकता वाटते. पण जसा प्रकाश घरात पडला की तसं पिल्लांनी रात्री केलेला पराक्रम माझ्या समोर आला. बाप रे, गाड्यांची खेळणी, सगळा पसारा हॉलमध्ये पडला होता. सुट्टी असली की मुलांचं असंच असतं. त्यांना म्हटलं बाबा रे अजून वेळ आहे, झोप जरा. पण त्याला बेडरूममधून बाहेर येऊन झोपायला, अगदी झोपायचं कमी पण टी व्ही बघायचा असतो. म्हणून नंबर लागलेले असतात की मम्मा माझा आता टी व्हीचा टायमिंग, मी झोपत नाही. पण झोपेपेक्षा इम्पॉर्टंट त्यांना टी व्हीचा हे टाईम वाटून दिला ते बघणं इम्पॉर्टंट असतं. तर ह्याला इकडे रिक्वेस्ट केली, पिल्लू स्कूलच्या टाईममध्ये तुला झोप भेटते का? नाही भेटत, मग तू आत्ता का उठला आहेस, झोप चल. असं काहीतरी रिक्वेस्ट करून मी त्याला आतमध्ये मुद्दामून घेऊन गेले की जेणेकरून तू झोपन पुन्हा. पण काय, बाहेर येऊन बघते तर महाराज पुन्हा एकदा सोप्यावरून बसलेत आणि आराम के साथ टी व्ही बघत आहेत. चला तर मग हा पुन्हा बाहेर आलाय, पण मी इकडे सोप्याचे कवर वगैरे क्लीन करायला घेतले. चल म्हटलं चला आता हा असा नाही ऐकणार, तर मग त्याला मदतीला घेतलं. दोघांनी मिळून सोप्याचे कवर्स नीट लावायला घेतले आणि उषा जागच्या जागी लावल्या. मुलांनी हॉलमध्ये केलेला सगळा पसारा पटापट आवरून घेतला. घर एकदा स्वच्छ झालं ना की काम करायला दुप्पट उत्साह येतो. अस्वच्छ घरात काम रेंगाळत ठेवलंय आणि काम नंतर करूयात किंवा थोड्या वेळाने करूयात की काम करायला अगदी कंटाळवाण वाटतं. पण घर अगदी अस्वच्छ घरात काम रेंगाळतं, पण घर टकाटक असलं की मनही फ्रेश होतं. म्हणून सकाळी सकाळी जेवढं काही पटापट तुम्हाला क्लिनिंग करता येईल तेवढं तुम्ही करत जाऊन अगदी संपूर्ण घराला छान असा झाडू मारून घेतला. आणि बघा घर कसं अगदी आता आरशासारखं टकटकात दिसायला लागतं. आणि हेच घर मी दिवसभर असं स्वच्छ राहण्याची वाट बघत असते. पण काही पिल्लं माझी अशी घर काही स्वच्छ ठेवत नाही. अगदी सगळा पसारा मी क्लीन करून घेतल्यानंतर घर बघा किती छान वाटते. आता ते एवढी क्लीन करेपर्यंत दक्षिण किती जागा बदलल्या हे तुम्ही बघितलंच असेल. मोठं पिल्लू तर उठलं होतं, पण छोटं पिल्लू अजून गाढ झोपलं होतं. मी तर त्याला उठवत नाही, दोघांनाही उठवत नाही, कारण स्कूलच्या टायमिंगला अगदी सकाळी त्यांना उठवावं लागतं. म्हणून सुट्टीमध्ये अगदी छान झोपून देते. मी अगदी हळूच दरवाजा बेडरूमचा उघडला आणि एकदम शांत निरागस झोपलेला हर्षू, त्याला त्रास नको म्हणून हळूच त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि आजूबाजूच्या ब्लँकेटच्या घड्या मारल्या आणि पुन्हा दरवाजा छान असं तो झोपलाय म्हणून दरवाजा लावून घेतला आणि अगदी ब्लँकेटच्या घड्या मारल्या आणि त्याला अजिबात टच पण केलं नव्हतं मी, कारण की तो शांत झोपला होता. आणि झोपल्यानंतर त्याची झोपमोड करणं हे मला खूप कठीण जातं, कारण की थोडा वेळ त्याला उठल्यानंतर मला हा द्यावाच लागतो. त्यामुळे अगदी तो झोपलाय तर शांततेमध्ये माझी ही कामं चालू होती.
उठू नये म्हणून हळूच कामं सगळी झाली आणि त्याच्या अंगावर मी व्यवस्थित देऊ केलं की जेणेकरून तो अजून छान झोपावा आणि अगदी हळूच दरवाजा लावून पुन्हा मी बाहेर गेले. आत्ता खरी माझी लगबग सुरू झाली ती कारण आपल्या गृहिणीचं टाईम टेबलच पाण्यावर चालतं. पाणी आलं की पटापट हात चालावे लागतात. रात्रीची राहिलेली भांडी सध्या पाण्यामुळे ती रात्रीची भांडी माझी थोडीफार राहूनच जातात आहेत. पाणी आलं की सकाळी माझी पहिली भांडी घासून स्वच्छ केलेला किचन मला करावा लागतो आणि त्यानंतर मग माझ्या फ्रीजमधल्या बाटल्या स्वच्छ घासून पुसून मला रोज भराव्या लागतात. त्यामागे असं कारण आहे की माझी पिल्लं अगदी बॉटलला तेलकट हात म्हणा किंवा चॉकलेटचे हात म्हणा किंवा काही तर त्या तशाच बाटल्या न ठेवणं मला अजिबात परवडत नाही. रोज म्हटलं तरी बाटल्या धुवून स्वच्छ भरणं की मला अगदीच फ्रेश वाटतं. बाटल्यातलं पाणी पण दुसऱ्यांना द्यायला पण आणि स्वतःला घ्यायला पण. पाणी भरलं की कसं जीवात जीव येतो कारण की आता माझं पाणी भरून झाले आणि आता पाणी गेलं तरी चालेल कारण पाण्याचा वापर मी तर जपूनच करते. जास्त पाणी मी यूज करतच नाही. अगदी जसंच तेवढं लागतं तेवढंच पाणी, वेस्टेज पाणी बिलकुल घालवतं. आता ह्या बॉटल दिवसभर भरल्या की पाण्याचं बिलकुल टेन्शनच राहत नाही. त्यामुळे त्या फ्रीजमध्ये थंड राहून जातात. संध्याकाळीपर्यंत त्या रिकाम्या झाल्या की पुन्हा नेक्स्ट टाईमचं पाणी आलं की मग भरून घेते. या वर्षीच मला हा पाण्याचा प्रॉब्लेम जाणवते अगदी ह्याच वर्षी कारण खूप वर्षापासून मी इकडे राहते पण कधी जाणवला नाही पाण्याचा प्रॉब्लेम मला खूप आता म्हणजे असं वैताग आला अक्षरशः पाण्याचा. कधीच मला त्या पाण्यामुळे एवढं लाईक नाही का कामं वगैरे ठेवून पण तरी पण स्वतःला स्टेबल ठेवून मी म्हणते ठीक आहे आपल्याला इतकं मिळतं आहे ना पाणी बाकी ठिकाणी इतकं पण मिळत नाही. सो असे विचार करून मी हा पाण्याचा वापर छान असं करते. तर तुम्ही पण असंच करता का कमेंट करून नक्कीच सांगा. पाणी भरून होतंय तोवर पिल्लांची अंघोळ झालीच होती. छान असे ते फ्रेश झालेच होते. आता वेळ लागले होते ते आम्हाला सकाळच्या नाश्त्याचे. भरपूर विचारल्यानंतर पिल्लांना की आज काय बनवू पण त्यांचे रिॲक्शन काही बनवू काही असं चालू होतं. तर म्हटलं चला आजचा बेत अगदी गरमागरम आणि मऊसूद असा उपीट बनवायचं ठरलं. खूप दिवस झालं मी उपीट बनवलंच नव्हतं आणि तुम्हाला सांगू का नाश्त्याला आज खूपच लेट झाला होता. सगळं चिराचिरी वगैरे करून ठेवलं होतं. मध्येच पिल्लांच्या आंघोळ्या झाल्या होत्या तर त्यांना पुसणं त्यांचे कपडे घालणं या गोष्टी तर रोजच्याच असतात. त्यामुळे हे माझं उपीट करता करता गोष्टी चालू होत्या. अगदी गडबडीत आणि घाई गडबडीत बनवलं होतं पण काय सांगू तुम्हाला मैत्रिणींनो इतकं झणझणीत आणि चवदार आणि काय विचारूच नका. वरून छान मस्त असं कोथिंबीर टाकली. अगदी मला उपीट आहे ना शब्द नाहीत बोलायला इतकं छान मौसूद झालं होतं. आणि मग मस्त असं उपमा बनवून घेतला. छान असे आम्ही तिघांनी नाश्ता केला आणि वाफळलेलं उपीट आम्ही तिघांनी मिळून अगदी आवडीने खाल्लं. पिल्लं नको म्हटलीत पण मी स्वतःच्या हाताने त्यांना जेव्हा भरवलं तर पूर्ण उपीट त्यांनी खतम केलं अगदी फिनिश केलं. पण जेव्हा त्यांनी स्वतःच्या हाताने दिलं असतं तर म्हटले असते नको मम्मा मला आवडत नाही आहे त्यामध्ये कोथिंबीरीचे त्यात टोमॅटोचे त्यात शेंगदाणे. पण जेव्हा मी ते स्वतःच्या हाताने त्यांना भरवलं तर त्यांनाही समजलं नाही की त्यांची प्लेट कधी एंड झाली कधी संपली ते. कुठल्या घाईगडबडीत जेव्हा आपण पदार्थ बनवतो किंवा कुठलीही कामं घाईगडबडीत केली ना ती अगदी छान होतात. तुमची पण अशीच होतात का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्यासारखी अशी धांदल तुमची पण उडते का? माझे नेहमी नाही उडत. क्वचित कधीतरी उशीर वगैरे झाला या गोष्टी घडल्या तर अशी धांदल उडते. अगदी आम्ही छान नाश्ता वगैरे करून दुपारची कामं करता करता वेळ कसा गेला कळलंच नाही. आता थेट संध्याकाळ झाली बघा. पार्किंगमध्ये पिल्लांचा कसा किलबिलाट चालू आहे. हा त्यांचा खेळण्याचा आवाज ऐकला की संध्याकाळ अगदी जिवंत असल्यासारखी वाटते. आणि आज ना घरात एक खूप आनंदाची गोष्ट घडली. माझी नणंदबाई आली होती. तिला ना अगदी 3 महिन्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते. तिचा आनंद गगनात मावेत नव्हता. इतकी खुश झाली होती की प्रत्येकाला फोन करून सांगत होती की मला पैसे आले. तिचा तो निरागस आनंद पाहून आम्ही मला असं खूप भारी वाटलं. तिला 1,500 भेटले. खुश लोणावळ्याचं. हॅलो 1,500 रुपये परत आले मला आले परतचे आले डबलचे. एकत्र करून आनंद गगनात मावे. गाईज
वेळेचं पाऊल बघा आमचं किती छान अगलही तेच म्हटले परत येणार आम्हाला कालच आले आणि ग्रुपवर मेसेज आलाय का मैत्रिणीचा की 1,500 आले परत तुम्ही चेक करा आणि मेसेज बघते ग आणि परत वेलचं सिम्बॉल आलं अय्यो म्हटलं पैसे आले काहीच हिला ना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत आता 3 महिने वाटतं काहीतरी पेंडिंग होते आणि ते आता एकदम आले कारण आज एवढा आनंद झाला की सगळ्यांना फोन करून सांगते की मला पैसे आले काय तो आनंद. अजित पवार असले असते नव्हते तर त्यांनी आत्तापर्यंत एवढं पेंडिंग ठेवलंच नसतं. इतक्या तर महिला खुश होत असतील ना तर 1500च्या ऐवजी मी म्हणते 2000 करा महिलांना काहीतरी आनंद काढला. नवऱ्याने दिलेलं 500च्या एवढा आनंद होत असेल तेवढ्या यांना लाडक्या बहिणीचे 1,500 आल्यावरती होतात काय एवढ्या मिळतात त्या लेडीज लोक. पण हा आनंद मी नाही घेतला. सो मला फार फिलिंग वाटतं कधी कधी ह्या लोकांची मजाक बघून. सो तर तिथे जाऊन बघते मजाने बोलते आले. त्यानंतर आम्ही सगळे बाहेर पाणीपुरी खायला गेलो होतो. तिथे खूप धम्माल केली पण शूट करायचं राहून गेलं. असं बाहेर कितीही पाणीपुरी किंवा चटकदार खाल्लं तरी रात्री घरी आल्यानंतर घरातील माणसांसाठी स्वयंपाक हा करावाच लागतो. या मे महिन्याच्या भयानक गरमीत संध्याकाळी स्वयंपाकघरात उभं राहणं म्हणजे जणू अग्निपरीक्षाच. तुमच्या बाबतीत तसंच होतं का? अगदी घामेघूम झाले मी स्वयंपाक करताना. शेवटी मग पिल्लांना पण थोडं कामाला लावलं. मग काय घरात आले अगदी घामेघूम झाल्यानंतर पिल्लांची भांडणं चालू असताना त्यांना म्हटले तुम्ही हा वाटाणा सोला आणि म्हणजे त्यांची भांडणं कमी होतील. शेवटी पिल्लांना थोडं कामाला लावलं त्यांना वाटाणा सोलायला दिले. चला तर मग आजचा हा घरगुती ब्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय गाईज. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्या